नमस्कार मंडळी, मी समीक्षा पिंपळकर. माझ्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आता दुपारचे 12:15 वाजलेत. मी इकडे आता तीनबत्ती नाका खेड बाजारपेठेत आले. हे बघा, आता खेड बाजारपेठेत आले. ते हनुमान मंदिर आहे. तर इकडे सगळीकडं काल फुल पाणी होतं, भरलेलं होतं. तर आज मी बघायला आले. काय पाणी भरलं आहे? काय बोलताय? आता इकडे तरी पाणी नाही आहे. पुढे बघूया आता गांधी चौकात पाणी किती भरलं आहे, काय कमी ओसरलं आहे ते. काल इकडे पाणी भरलं होतं ना? हा, तुमच्या दुकानात पण? काय बोलताय? आता इकडे अजून पाणी आहे. हे बघा, आता गांधी चौकात पाणी फुल आहे. माणसं तरी पण त्या पाण्यातनं चालत आहेत. डोक्यावर पाणी आहे. बापरे, केवढं पाणी भरलं होतं ना. हे किती नुकसान आहे, घाण किती झाले ना. काय हो, दुकानात पाणी गेले सगळं चिखल? काय बोलताय? बापरे, सगळ्या लोकांच्या दुकानातनं पाणी गेलं होतं. हे बघा, आता दुकानं आता साफ करतायत. सगळं सामान वर घेतलं होतं त्यांनी, ते आता खाली घेणार आहेत धुवून झाल्यावर. हे बघा कसं पाणी भरलंय. काय रे, दुकानात पाणी गेलं ना? चिखल पण होता, धुवून काढताय? होय ना? ही सगळी घाण. बापरे, केवढी ना. पूर्ण आतमध्ये पाणी गेलं होतं. अरे, हे बघा, आता दुकानांची सगळीजण साफसफाई करतात. रस्त्यावर सगळा कचरा आलाय. बिकट परिस्थिती आहे. लोकांची दुकानात ना सगळं पाणी गेलंय. आता ती साफ करतायत. काय हो, झाली साफसफाई? झाली काय साफसफाई? हे आमचं खेड बाजारपेठ भेटला. तीनबत्ती नाक्यावर किती पाणी भरलं. लोकांचे खूप नुकसान झाले. दुकानातनं पाणी शिरलं, चिखल वगैरे होता. आता ही लोक सगळीजणं साफ करतायत सगळं चिखल गेलेला. त्यानंतर हे दुकान उघडणार. काल रात्रभर लाईट पण नव्हती इकडे आणि प्रचंड प्रमाणात वारा, वादळ, पाऊस भरपूर होता, पुष्कळ प्रमाणात. त्यामुळे पाऊस भरपूर असल्यामुळे जगबुडी नदीला पूर आला. तर त्या जगबुडी नदीचं पाणी इकडे ह्या सगळ्यांच्या तीनबत्ती नाक्यावरच्या सगळ्यांच्या दुकानात शिरलं आणि तीनबत्ती नाका फुल होता. आता इकडलं पाणी ओसरलं आहे, पण गांधी चौकातलं पाणी अजून तसंच आहे. लोक सगळीजण दुकान साफ करतायत आता. काय हो, पाणी भरलं होतं तुमच्या इथं पण? हा, काय बोलताय? हे सगळं का बंद केला होता? हा, मग चालू आत्ता केला? काल दिवसभर बंद होतं ना? बापरे. कोकणात तर तांडवच चालू आहे, नाही तर काय सगळे हैराण झाले. होय. खेड बाजारपेठेत हे बघा, इकडे सगळीकडे पाणी भरलंय. तर हे बघा कशी लोक साफसफाई करतायत. तर खेड स्टँडवरून मी आले, तर इकडे पण वरून पाणी भरलं आहे. मधला भाग आहे तो सगळा पाण्याने भरलेला आहे. दुकानात सगळ्यात पाणी शिरलंय. खेड मच्छी मार्केटमध्ये मी आले, तर इथे जगबुडी नदीने रौद्र रूप धारण केलं आहे. हे बघा, पूर्ण मच्छी मार्केटमध्ये पाणी शिरलंय. सगळा चिखल भरला इकडे पाण्याने, आहे ना? बापरे, जगबुडी नदीने सगळं रौद्र रूप धारण केलंय. सगळे पाणीच पाणी, चिखल. मच्छी मार्केटमध्ये चिखलचं साम्राज्य पसरलंय. बघा, मटण मार्केटमध्ये सगळं पाणी भरलंय. सगळं ह्यांच्या दुकानामधनं पाणी भरले बघा कसं ना. बापरे, केवढा आहे. ही जगबुडी नदी बघा. हे बघा आमचं खेड मटण मार्केट. पाणी सगळं शिरलंय मटण मार्केटमध्ये. आणि ही आमची जगबुडी नदी. तुमच्या दुकानात सगळं पाणी भरलंय ना? मग आता हे पाणी काढणार कसं तुम्ही?
पाणी कमी झालं तर धुवायचा. असं चिखल भरपूर आला असल. बापरे, कालपासून पाणी आहे? कालपासून? हो, कालपासून संध्याकाळी दुपारपासून भरायला लागलं. हां आज पूर्ण झालं रात्री. हां. आता 10-11-12 वाजता उतार घेतला. पण आता लाईट पण नाही ना कालपासून खेडला पुरी. आम्ही काम करायचं, तेवढं चिखल काढायचं. हो, आता चिखल काढायला करावी लागल. होय होय, चला मग. हां, जय महाराज. जय महाराष्ट्र. चला तर मग आता पुढच्या व्हिडिओत भेटण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. चला तर मग बाय बाय बाय.